ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी सकल ओबीसी मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेली मंडल यात्रा मंगळवारी यवतमाळात दाखल झाली। भंडारा येथून 3 ऑगस्ट रोजी सुरू झालेली ही यात्रा पुढे दारव्हा, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावतीसह एकूण 11 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे। यवतमाळात दाखल झाल्यानंतर महात्मा फुले पुतळा स्मारक परिसरात मंडळ यात्रेची सभा घेण्यात आली। या सभेच्या अध्यक्षस्थानी आयोजक डॉक्टर घावडे होते। यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते। अनेक कार्यकर्त्यांनी मंडल यात्रेच्या टोप्या परिधान करून ओबीसी एकजुटीचे दर्शन घडविले। सभेला संबोधित करताना ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोरोम यांनी ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले। अनेक वर्षांनंतर ओबीसींची जनगणना होण्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या हक्कासाठी समाजाने एकजुटीने आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। ओबीसीच्या हक्कासाठी आता करो या मरोच्या भूमिकेतून घराबाहेर पडून संघर्ष तीव्र करणे गरजेचे आहे, असे आवाहन कोरोम यांनी केले। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही सभेत भूमिका मांडण्यात आली। मराठा समाजाचे प्रश्न सुटले आहेत असे मनोज जरांगे पाटील सांगत असतील तर पुन्हा पुन्हा उपोषण करण्याची वेळ काय येते, असा सवाल उपस्थित करण्यात आला। तसेच मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली। मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना, आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जनजागृती करण्यात येत असून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आणि जातीने जनगणना ओबीसीच्या स्वतंत्र कॉलमसह, कारण महाराष्ट्रात भारतातील जनगणना होते ती जनगणना शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि अन्य अशी होत आहे। परंतु जनगणनेमध्ये ओबीसींसाठी सुद्धा स्वतंत्र कॉलम असावा आणि जनरल कॅटेगरीसाठी स्वतंत्र कॉलम असावा। प्रत्येक जातीची जनगणना झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। परंतु मागील 90 वर्षापासून जी जनगणना थांबली आहे, आत्ता काही होत आहे 27वी जनगणना, त्यामध्ये आम्ही असं बघतो आहे की आम्हाला ओबीसींना गायब केलेलं आहे। ओबीसींना नुसतं वगळलं नाही आहे तर गायब करून टाकलेलं आहे आणि ओबीसींना जनरल कॅटेगरीसोबत अन्य या कॅटेगरीत टाकलेलं आहे, ज्यामुळे जे घरगणना झाली पहिल्या टप्प्यामध्ये त्यामध्ये आम्ही कुठेही नाही आहोत। आमचे घरं कशी आहेत, कच्चे पक्के आहेत, काय आहेत हे कोणालाही माहीत झालेलं नाही आहे। परंतु सरकार एका बाजूला म्हणते की जातीने जनगणना करू, ओबीसींची जातीने जनगणना करू, घराला जात नसते आणि नंतर आम्ही करू, तर ते काय आम्हाला मान्य नाही। सरकार आम्हाला चक्क मूर्ख बनवत आहे आणि यासाठी ही यात्रा निघालेली, ही जनजागरण यात्रा आहे। ही 11 जिल्ह्यांमध्ये जाणार आहे। भंडाऱ्यावरून काल सुरुवात झालेली आहे। ही यात्रा असंच करत पूर्ण विदर्भातून चंद्रपूर इथे समारोप तिच्या यात्रेचा होईल। 9 ऑगस्टला समारोप होणार आहे यात्रेचा। यामध्ये अनेक मागणी आहेत, यामध्ये निधी असेल, यामध्ये महायुतीच्या मागण्या असतील, वसतिगृहांच्या मागण्या असतील। परंतु या यात्रेला आम्ही अंतिम लढाई असं घोषित केलेलं आहे। ही अंतिम लढाई का? कारण मागच्या 16 वर्षापासून जनगणना झालेली नाही आणि ही जनगणना यावर्षी जर होत असेल तर ती जातीनिहाय आणि ओबीसींच्या सेपरेट कॉलम शिवाय होऊ शकत नाही। स्वतंत्र कॉलम आम्हाला मिळालाच पाहिजे। त्यामुळे ही अंतिम लढाई आम्ही लढणार आहोत आणि फेब्रुवारीच्या 28 तारखेपर्यंत जनगणना आहे, तोपर्यंत आमची लढाई अशी सुरू असेल। आणि आम्ही चक्क लोकांना सांगतो आहेत की हा अधिकार तुम्हाला हिसकावून घेतला पाहिजे शासनाकडून, कारण 95,000 कोटीचं नुकसान शासन आमचा करत आहे आणि तो नुकसान आता आम्ही 2027 पासून होऊ देणार नाही। माझं नाव उमेश कोराम, मुख्य संयोजक सकल ओबीसी महामोर्चा आणि मुख्य संयोजक मंडल यात्रा।